हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे सुंदर ते ध्यान मुभे बिठे सुंदर ध्यान मुभे बिठे हर कठावर ठे तुलसी हार गळा काच पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान मकर कुंडले तळपती श्रवण कंठी कौशुभ मनी विराजित तुलसी हार गळा काच पीतांबर आवडे निरंतर हेच ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडे सदा माझे डोळे चढवतोचे मूर्ते रखुमाईच्या पती सोय रे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई माझं प्रेम सर्व काळ विठू माऊली आचवर दे देवन यारा हृदय माझा गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे देई माझा प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे आणि तुका म्हणे काही न मागे आणि तुका म्हणे काही न मागे आणि तुका म्हणे काही न मागे तुझे पायी सुख सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम तुझे पायी सुख सर्व तुझे पायी सुख सर्व गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ देई माझा प्रेम सर्व काळ गोडा तुझे रूप गोडे तुझे नाम गोड तुझे रूप गोड तुझे नाम गोड तुझे रूप गोडे तुझे नाम गोड तुझे नाम विठोबा रखुमाई हा जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रघुमार
जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम जय जय राम कृष्ण हरि 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 जय 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 राम हरि जय 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 राम 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 जय जय राम हरि 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 जय जय राम 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 जय जय राम जय जय राम हरि 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 जय जय राम हरि जय जय राम रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल बरवा जोडी भक्त सुकृताची जोडी जोडी भक्त सुकृताची सुकृताची जोडी सुकृताची सुकृताची म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा विठ्ठल तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा बरवा तुहा विठ्ठल बरवा
सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमा देवी रखुमा देवी बना तो आप ठाना बरवा तो आप ठाना बरवा बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा अंत पार नाही लेखा गोकुळीचा अंत पार नाही लेखा अंत पार नाही गोकुळीचा अंत पार नाही लेखा 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 अंत पार नाही बाळकृष्ण आनंद नर आनंद नर नारी आनंद नर नारी आनंद नर नारी बाळकृष्ण नंदागरे आनंद नर आनंद आनंद नर गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी करती कथा गाती गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी करती कथा गाती गाणी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदागरी आनंद नर नारी टाळ वाजवा आनंद नर नारी आनंद नर बाळकृष्ण नंदागरे आनंद आनंद तुका मने छंदे मन मोहिले मन मोहिले गोविंद गोविंद मन मोहिले तुका मने छंदे मन मोहिले गोविंद मन मोहिले
बार गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या गोकुळीच्या गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा गोकुळीचा सुखा अंत पार नाही लेका अंत पार नाही लेका बाळ कृष्ण नंदा घरी बाळ कृष्ण नंदा घरी चला विठ्ठल चला विठ्ठल चला 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 पुढे चला विठ्ठल पंढरीनाथ भगवान की गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा
अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे करती कथा गाती गाणी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका मने छंदे तुका मने छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठाल विठाला 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 टाळी वाजवा टाळी वाजवा विठाला 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 गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा समचरण सरोजम सांद्रनीलाभलाभम जगणहित पाणी मंडनं मंडनानं तरोन तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण झंडांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विधींचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता प्रस्तुत तुमच्यावर सगळा खेळ आहे ध्यानात ठेवा प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी आवाज द्या
कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग, भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम, महाराष्ट्र भूषण शिवाय वारकरी पंथाच्या कलशस्थानी विराजमान असणारी पंचअवतारी संत, ज्यांनी कधी केला नाही भजनाचा आळस आणि ते झाले या सकल वारकरी संप्रदायाचे कळस. तुका झाला से कळस भजन करा सावकाश. असे असणारे देवमान्य संतमान्य विश्वमान्य जगदवंदनीय जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आजच्या दिवसाकरिता पोषक व गुढीपाडव्याचं औचित्य साधून कालापर प्रकरणातील आज 4 चरणाचा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला आहे. विठाला अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं वक्त्याचं कर्तव्य आहे. अकारण करुणा वरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाकार पांडुरंग पंढरीश परमात्मा व श्री संत बाळूमामा व अखल श्री संत सर्व संतांच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा आपला अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 10वे आणि या 10व्या वर्षातील आजची काल्याची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामराला मिळाली. मला वाटते 3-4 दिवस झालं काल्याचं कीर्तन माझ्याकडेच आहे. 3-4 वर्ष झाली. कारण काल्याच्या दिवशी दिंडी वगैरे सगळं उरकायचं म्हटलं तर वेळ होतो आणि घरचाच महाराज असला की अर्ध्या तासात म्हटलं तरी लगेच थांबून लोक प्रसाद घ्यायला मोकळी आहे का नाही. त्यामुळं शेवट हा माझ्याकडेच आहे. भारीतलं तुम्ही सगळं ऐकलं असेल. आता शेवटी आपलं चटणी भाकरी थोडी माझी घ्या समजून. विठाला भगवंताच्या कृपाशीर्वादाने अगदी यावर्षी दरवर्षी कार्यक्रम आपला जोरातच होत असतो, पण यावर्षी गावकऱ्यांनी जरा जास्तच मनावरती घेतलं आणि विचार केला आपल्या संतांचा कार्यक्रम आहे, पडत झडत चालणार नाही, दिवसेंदिवस वाढत गेला पाहिजे. इवल एसे रूप लाविले द्वारी आणि त्याचा वेणू गेला गगनावरी. एखादं रोपट लावल्यापासून ते हळूहळू त्याचं रूपांतर वटवृक्षाप्रमाणे मोठं होत असतं. दिवसेंदिवस आपला सप्ताह सुद्धा त्याच पद्धतीने फुलला पाहिजे. म्हणून यावर्षी बरीच लोक जरा पुढे आली आणि सगळ्यांनी विचार केला, दादा होते, विचार केला कार्यक्रम चांगला करायचा. आणि या वर्षीचा प्रयत्न तुम्ही गेली 7 दिवस कीर्तन ऐकताय, हरिपाठ बघताय. ही सगळी साथीसाठी मिळालेली मंडळी सामान्य नाहीत बरं का. पकवाज ज्यांचा तुम्ही गेली 7 दिवस ऐकताय, पकवाज विशारद आमचे परम मित्र हरिभक्त पारायण सौरभ महाराज धनावडे जावळीवरनं आपल्यासाठी आले. तुकाराम महाराज पांचाळ यांचे आवडते शिष्य ते आहेत. परमार्थाचा अभ्यास ज्यांचा असेल त्यांच्या लक्षात येईल. पकवास तुम्ही ऐकलाय, सुंदर असा पकवास. फक्त माझ्या विनंतीला मान देऊन 1ही रुपया बोलले नाहीत. मला एवढेच द्यावे लागतील तेवढेच द्यावे लागतील. आणि 7 दिवस आता मी तर इथं नाही तरी सुद्धा मी हे सगळेच कलाकार त्यांनी उत्कृष्ट अशी साथ दिलेली आहे. त्याच पद्धतीनं गायन अलंकार आमचे विजय महाराज असतील त्यांचं सुद्धा दर्शन, त्याचबरोबर आमचे गुरुजी रिंकेश महाराज. कसा आहे हसरा चेहरा, कायम खुललेला असतो. आता मी हे म्हणतो आणि आजचा दिवस शेवटचा आहे ना पगाराचा. अगदी आनंद. कसं आहे, ह्या आम्ही सगळी एकत्र लहानाची मोठी झालेलो मंडळी सगळी आपापल्या बाजूनं जिकडं तिकडं कार्यक्रमाला फिरत असतात, पण अशा एखाद्या कार्यक्रमाला सगळी एकत्र येऊन कार्यक्रमाचा रंग अगदी वाढत असतो. सर्वांचंच दर्शन घेतो. त्याचबरोबर ही सगळी गुरुकुल श्री ज्ञानोबाराय वारकरी शिक्षण संस्था करंडी या संस्थेतील ही लहान लहान लेकरं असतील. तुम्ही आता ह्यांचा हरिपाठ कीर्तन गेली 7-8 दिवस ऐकताय. सुंदर अशा पद्धतीने ही संस्था आहे. त्यांचे गुरुवर्य रवी महाराज त्यांचं सुद्धा दर्शन समस्त ग्रामस्थ मंडळ अमरापूर, शहाजीदादा असतील, विनकरी असतील, इकडं आमचे बाबा उभे आहेत, इकडं चोपदाराला सुद्धा बाबा आहेत, त्यांचं सुद्धा दर्शन. आता कोणाचं राहिलं असेल कीर्तनच्या शेवटी वेळ भेटला तर घेऊ, नाहीतर घरचाच महाराज आहे समजून घ्या. विढाला
उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आमच्या आमिर दादा एक नंबर. अशी सिस्टीम असल्याशिवाय सप्ताह मोठा करायचा ठरला त्यावेळेसच चर्चा झाली. सिस्टीम चांगली पाहिजे, सिस्टीमशिवाय कार्यक्रमाला शोभा येत नाही. ऐका, रात्री 3 वाजता आम्ही अयोध्येवरनं आलोय. काही मंडळी अयोध्येवरनं आलेली बसली तिथं खाली. 150 लोक विमानाने आम्ही अयोध्येला गेलो होतो. अयोध्या, काशी, प्रयागराज. 3 वाजता रात्री आलोय. तब्येत इतकी बेकार परिस्थिती आहे. सकाळी डॉक्टरकडनं जाऊन गोळ्या बिळ्या घेतल्या. कीर्तन करायची अगदी थोडीसुद्धा मनस्थिती नव्हती. पण बाळूमामांचा कार्यक्रम आहे म्हटलं बाळूमामा करून घेतील. 15 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास जे काय होईल बाळूमामांची सेवा करायला नाही म्हणायचं नाही. म्हणून जिथपर्यंत मला शक्य आहे तोपर्यंत मी कीर्तन करण्याचा प्रयत्न करेन. विढाला प्रस्तुत चिंतनासाठी निवडलेला अभंग माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. ऐका, जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग कीर्तनासाठी निवडलेला आहे. आज गुढीपाडव्याचा सण आहे. महिला रात्री यात्रेवरनं आल्यानंतर 3 वाजता आम्ही पोचलो. काय तर झोपल्याच नाहीत. आमच्या आईवरनं सांगतो, आली रात्री आंघोळ केली, सकाळच्या पुरणपोळीचा स्वयंपाक लगेच चालू. मग हे स्त्रीशिवाय शक्य होत नाही. ऐका, गुढीपाडव्याचा सण आहे. अभंग सुद्धा मी निवडलाय. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. ज्या वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये आला, संपूर्ण गोकुळवासियांना आनंद झाला की आपल्या राजाला, नंद राजाला मुलगा झालाय. सगळ्या गवळणी कृष्णाला पाहण्यासाठी आलेल्या आहेत आणि राजाला मुलगा झालाय. आनंद कसा साजरा करायचा? सगळ्या गवळणी नटून थटून कृष्णाला पाहायला निघालेल्या आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या दारासमोर गुढ्या उभारलेल्या आहेत. आपल्या दाराला तोरणं बांधलेली आहेत. जसा आजचा दिवस आपण गुढीपाडव्याचा साजरा करतो ना, कृष्ण गोकुळामध्ये आल्यानंतर तसाच दिवस गोकुळामध्ये साजरा झाला होता. म्हणून आज हा अभंग कीर्तनासाठी निवडलाय. आणि शेवटी सांगतात, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. तो भगवान परमात्मा गवळणींचं मन इतकं भुलून ठेवायचा, त्या गवळणींना छंद लावायचा. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विढाला जगद्गुरु तुकोबाराय. आजचा दिवस काल्याचा आहे. काल्याच्या दिवशी इतरत्र फारशा बाकीच्या गप्पा मारून चालत नाही. काल्याचे कीर्तन तुम्ही 10 वर्ष झाली ऐकताय, पण काल्याच्या कीर्तनात कृष्णाच्या चरित्राशिवाय दुसरं काय सांगितलं जात नाही. कारण वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं उच्चार एकदा जोरा. चरित्र ते उच्चारावे आणि केले देवे गोकुळी. चरित्र उच्चारायचं पण त्याला सुद्धा दंडक आहे. कुठलं? केले देवे गोकुळी. द्वारकेत केलेलं हे नाही, जे भगवान परमात्म्यानं बाल अवस्थेमध्ये जे चरित्र गोकुळामध्ये ज्या लीला केल्या त्याचं उच्चारण आजच्या दिवशी कीर्तनामध्ये करायचं. विढाला
आजचा दिवस प्रसादाचा आहे. काल्याच्या दिवशी सगळ्यांना प्रसाद मिळतो, बरोबर ना? दही लाही जीव शिव ऐक्य काला. इथं मडकं बांधलं जाईल. आता मडकं फोडल्यानंतर जे आपण त्यामध्ये असणारं दही लाही खातो ते घरी सुद्धा आणून आपल्याला खाता येईल का नाही? 10 रुपयाचं दही आणि 10 रुपयाचं लाही आणल्यानंतर ना अवघड आहे का? पण त्याला प्रसाद म्हणता येत. माझं कळतंय ना तुम्हाला? हां का डोक्यावरनं जाते? मी मराठी सांगतोय, कळतंय का? हो म्हणा कळत असलं तर. घरामध्ये आपण 10 रुपयाची लाही आणि 10 रुपयाची दही आणून घरी सुद्धा ते मिक्स करून खाऊ शकतो, पण त्याला प्रसाद म्हणता येत नाही. कारण प्रसाद हा एकतर भगवंताच्या संगतीमध्ये मिळतो, नाहीतर संतांच्या संगतीमध्ये मिळतो. भगवंताच्या संगतीमध्ये कसा प्रसाद मिळतो? भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवंताने दिलेला तो प्रसाद असतो. आणि दुसरं म्हणजे संतांच्या संगतीमध्ये मिळतो, त्याला प्रसाद म्हणायचं असतं. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंडी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लहाया वाटी, माझा ज्ञान राजा गोपाळासी लहाया वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देवराज पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवराज पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवराज पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवराज पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. काल्याच्या कीर्तनात एवढाच आनंद आहे का नाही? भगवान परमात्म्याने केलेला लीला आणि ते प्रमाण. काल्याच्या कीर्तनात प्रमाणाशिवाय मजा, गवळणी आणि ते प्रमाण घेतल्याशिवाय काल्याच्या कीर्तनात मजा येत नाही, आहे का? आज तो प्रसाद तुम्हा मला मिळणार आहे. गेली 7 दिवस जी तुम्ही आम्ही भक्ती केली त्याचं प्रसाद म्हणून काल्याचा प्रसाद आज आपल्याला मिळणार आहे का? काल्याच्या प्रसादाचं महत्त्व एवढं घन आहे, देवाला सुद्धा काल्याचा प्रसाद मिळत नाही. काल्याचेनी मिसे देव जळी झाले मासे. काल्याचा प्रसाद मिळावा म्हणून स्वर्गातले देव ज्यांची तुम्ही आम्ही पूजा करतो, वाजवू नका, ज्यांची तुम्ही आम्ही पूजा करतो ते देव सुद्धा माशाचं रूप घेऊन पाण्यामध्ये होते की ह्यांनी प्रसाद खाल्ल्यानंतर हात धुवायला ज्यावेळेस हे येतील त्या पात्रामध्ये त्यावेळेस त्यांच्या हाताचं उष्ट तरी किमान आम्हाला खायला मिळेल. देवांचं सांगतोय, देवांना सुद्धा काल्याचा प्रसाद मिळत नाही, तो तुम्हा आम्हाला आज मिळणार आहे. 7 दिवस काय काय कीर्तनाला आले असतील आणि प्रसादाच्या दिवशी गैरहजेरी, काय फायदा नाही. महिन्यातनं 30 दिवसातले 10 दिवस रजा असली तरी चालेल, पण ज्या दिवशी पगार मिळणार आहे त्या दिवशी कधी घरी राहायचं? पगाराच्या दिवशी पोचलंच पाहिजे, लक्षात ठेवा. 10 दिवस हजेरी नसू द्या, पण पगाराच्या दिवशी घरामध्ये असलंच पाहिजे, लक्षात ठेवा. पगाराच्या दिवशी उपस्थित राहायचं असतं. काल्याचं कीर्तन आहे विठाला द्या. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. ट्रॅक्टर आणि जेसीबी बघितले ना, इकडे लक्ष द्या. ऐका, भगवान श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेस या पृथ्वीवरती पाप्याचं ओझं झालं
असुर मातले गेले. आता वेळ आपल्याकडे कमी, थोडक्या वेळामध्ये मी सांगून जातो, ऐका. अगदी 20 मिनिटं फक्त मी तुमची घेणार आहे आणि माझं कीर्तन संपलं. असुर मातले गेले, दुर्जन सज्जनांना त्रास देऊ लागले. या पृथ्वी मातेवरती पाप्यांचं ओझं झालं. पृथ्वी मातेला पाप्यांचं ओझं सहन होईना. आता करायचं काय? पृथ्वी मातेनं गायीचं रूप धारण केलं आणि ब्रह्मदेवाजवळ गेली. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय. देवाजवळ गेले आणि देवाला सांगितलं, देवा मला आता या पाप्यांचं ओझं सहन होत नाही, काहीतरी पर्याय काढा. सज्जनांना त्रास होऊ लागलाय, पापी दुराचारी मातलेले आहेत, सज्जनांना भरपूर त्रास व्हायला लागलाय, काहीतरी पर्याय काढा. त्यावेळेस देवाने सांगितलं, तुम्ही काळजी करू नको, मी यावरती काहीतरी पर्याय काढेन. अवतार घ्यायचं ठरलं. आता कीर्तनामध्ये सगळं लगेच होतं आहे का नाही. मधली आदली स्टॉप मी आता घेत नाही, डायरेक्ट सुपर हायवेनं गाडी पुढं पाठवतो. लक्षात घ्या, कारण सगळ्यांच्या आता हे मेन आहे ते पाठ आहे. सांगितलं अवतार घ्यायचा ठरला, पण अवतार घ्यायचं ठरल्यानंतर कितवा अवतार घ्यायचा? 8वा अवतार घ्यायचं प्रयोजन झालं. आता 8वाच अवतार देवाचा का? बघा, शास्त्राची कारणं भरपूर आहेत, पण एक गमतीने सांगतो. मराठीमध्ये आता इंग्लिशचा जमाना झालाय, मराठीतला एक बघितलाय का? मराठीतला एक त्याला वरती गाठ आहे का नाही? 2ला सुद्धा गाठ आहे, 3ला पण आहे, 4 आहे ना का नाही? चोपदार 5ला मराठीतला, 6ला, 7ला, 8ला आहे होय. 8ला नाही. आणि देवाचा अवतार पण 8वा आहे, कारण ते आतल्या गाठीचं आहे. विढाला कारण ते ठाव ठिकाणा कुणाला कधी लागूनच देत नाही. ते आतल्या गाठीचं आहे. कार्यक्रम त्याचा लय वेगळा असतो आहे का नाही. एकतर ते कुणाच्या नादाला लागत नाही, आणि लागल्यानंतर कार्यक्रम पूर्ण केल्याशिवाय परत सुट्टी नाही आहे का नाही. लक्षात ठेवा. अवतार घ्यायचं प्रयोजन झालं. कुणाच्या उदरी घ्यायचा? वसुदेवाने देवकीच्या पोटी अवतार घ्यायचं ठरलं. इकडं कंस आपल्या लाडक्या बहिणीचं लग्न मोठ्या थाटामाटामध्ये लावून देतोय. तेवढ्यात आकाशवाणी झाली, अरे मूर्खा कंसा, ज्या तुझ्या बहिणीचं तू लग्न मोठ्या थाटामाटामध्ये लावून देतोयस ना, त्याच तुझ्या बहिणीचा 8वा मुलगा तुझा कुळाचा नाश करणार आहे. आता भावाला एवढं कळाल्यानंतर भाव काय ग बसल का? आता ते राक्षसच होतं. राक्षसाचा मेंदू गुडघ्यातच. ते म्हणलं 8वं येस्तोवर कशाला वाट बघायची, बहिणीलाच मारून टाकतो, म्हणजे 8वं जन्माला यायचा विषयच येणार नाही. त्यानं खाली पडलेलं खडगं घेतलं आणि मारण्यासाठी गेला. त्यावेळेस वसुदेवाने हात धरला, घेऊन या खडग मारण्या धावला, हात तो धरिला वसुदेवी. वसुदेवाने हात धरला आणि सांगितलं, आता ती नुसती तुमची बहीण राहिली नाही, आता ती माझी पत्नी आहे. आमचा 8वा पुत्र जर तुमचा वैरी असेल, आमच्या पोटी जन्माला आलेला 8वं संतान आम्ही तुमच्या स्वाधीन करू. तुम्हाला त्याच्याबरोबर जे करायचंय ते करा, पण माझ्या पत्नीला मारू नका. दोघांनाही बंदीशाळेमध्ये कारागृहात टाकण्यात येतं. बघता बघता काही महिने ओलडून जातात. पहिला पुत्र जन्माला येतो. कंसाला पण आनंद झाला, बहिणीला पोरगा झालाय, कारण 8वा आपला वैर आहे. पहिल्यावर काय वैर? पहिल्यावर आपलं काहीच वैर नाही. त्याला पण आनंद झाला, पण आनंद फार काळ टिकणारा नव्हता. तेवढ्यात तिथं शेंडीवाला येऊन पोचलं. शेंडीवाला माहिती आहे ना? नारायण नारायण नारायण. शेंडीवाला तिथं येऊन पोचलं. आता आपण म्हणतो बघा, एखादा जास्तच भांडणं लावणार असला काय म्हणतो, हे लय कळीचं नारद दिसतंय हा, म्हणतो का नाही? कळ लावायची असली की नारद महर्षींचं नाव पहिलं घेतलं जातं. तिथं नारद महर्षी येऊन पोहोचले आणि त्या कंसाच्या डोक्यामध्ये घातलं. ते लय हुशारे. 8वं सांगितलंय जन्माला येईल, पण पाठीमागनं पुढं जर मोजलं तर 8वं पहिलं येतंय. त्याच्या तुका म्हणे सर्व कळा ज्याची अंगी, आणि भोळेपणा लागी भीक मागी. ते लय चतुर आहे. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा मणी, धन्य तुची विठोबा. तो चतुर आहे देव.
नारद महर्षीने डोक्यात घातलं आणि राक्षसांच्या लगेच डोक्यात बसतं, आहे का नाही? नारद महर्षीने डोक्यात घातलं, पहिलं सुद्धा आठवं येऊ शकतं, त्याचा काय ठाव ठिकाणा नाही, कुणाला शिल्लक ठेवू नका. पहिल्याच्या पायाला धरलं, गरगर गरगर उचलून आपटलं, त्याचा घात केला. बघता बघता 6 झाली, 7वा गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये टाकला आणि 8वा अवतार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा. गोपाल कृष्ण भगवान की 8वा अवतार झाला. आता जन्मताच मूर्ती किती वर्षाची? हा, जन्मताच बाबाची मूर्ती 8 वर्षाची. आता करायचं काय? आईने सांगितलं, बाळा मला तुला मांडीवरती खेळवायचं आहे, लहान हो. त्यावेळेस देव म्हणला, हे बघ आई, मला मोठा व्हायचा मंत्र माहिती आहे, लहान व्हायचा माहिती नाही. त्यावेळेस देवकीच्या डोळ्यामधून अश्रू पाहिले आणि देव लहान झाला. देवकीने आपल्या मांडीवरती खेळवला आणि देवकीच्या डोळ्यातून अश्रू वाहतायत. चिंता वाटू लागली, जशी बाकीची माझी मुलं मारलीत ना, तसा माझा दादा माझ्या ह्या लेकराला सुद्धा मारल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणला, तुम्ही काळजी करू नका, मी त्याचा बाप आहे, तो माझं काय नाही बिघडू शकत. त्यावेळेस बापाला सांगितलं, वसुदेवाला, तुम्ही मला आता इथं ठेवू नका, तुम्ही मला गोकुळामध्ये न्या. कुठं न्या? नंदाच्या घराला मदने गोकुळाला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, आनंदाच्या घराला मदने गोकुळाला. माया उपादाने देवी मन आली, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला. माया उपादाने देवी मन नंदाच्या घराला मदने गोकुळाला, नंदाच्या घराला मदने गोकुळाला, गोकुळाला. टाळे वाजवा, टाळे वाजवा. कसा आहे आनंद? जरा काहीतरी बदल केल्याशिवाय पण कळत नाही आनंद कशात आहे. नाहीतर रहत गाडगा चाललाय हेच लय मोठे आहे का नाही? बेडकाला डबक्यातनं बाहेर पडल्याशिवाय कळत नाही जग लय मोठे. विढाला सांगितलं, मला आता इथं ठेवू नका, इथनं उचला आणि नंदराजाच्या घरी गोकुळामध्ये मला नंदराजाच्या वाड्यावरती नेऊन सोडा. तिथं माया जन्माला आली. माया उपजली तेथे ठेवी मज आन येथे. तिथं माया जन्माला आली, तिला तिथून घ्या आणि पाठीमागं आणा. वसुदेवांनी टोपली घेतली, टोपलीमध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला टाकलं आणि गोकुळाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली. वाटचाल करत असताना विजांचा कडकडाट, ढगांची कडकडाट, पावसाची रिपरिप सुरू असताना यमुनेला महाभयंकर पूर आलाय. लक्षात ठेवा, वसुदेवांनी पाऊल त्या पात्रामध्ये टाकलं. जसं जसं वसुदेव पुढे जात होते तसं तसं पाणी वरती वरती येऊ लागलं. कृष्णाच्या लक्षात आलं, आता जर हे पाणी आणखी वरती वरती येऊन माझ्या म्हाताऱ्याच्या जर नाका तोंडात गेलं तर माझं म्हातारं मला खाली टाकाय कमी करणार नाही. म्हणून पात्र का वरती येतंय लक्षात आलं, कारण यमुनेला सुद्धा प्रश्न पडला होता. जगाचा मालक जन्माला आलाय आणि जन्मल्यानंतर पहिल्यांदाच माझ्या पात्रातून निघालाय, त्याच्या दर्शनाशिवाय मी कशी राहू? दर्शन घेण्यासाठी यमुनामाई वरती वरती सरकत होती. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने टोपलीमधून पाय बाहेर काढला आणि आपला अंगठा लावला. पुर चढला आछाट, तेने लाविला अंकुष्ट.
भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं दर्शन घडलं आणि पाणी ओसरलं, यमुनामाई दुभंगली. वसुदेव गोकुळामध्ये जाऊन पोहोचले, तिथं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला ठेवलं, तिथली माया उचलली आणि पुन्हा कारागृहामध्ये येऊन पोहोचले. पुन्हा साखळदंड जसेच्या तसे झाले. मायेने रडून आक्रोश करायला सुरुवात केली. सगळे द्वारपाल जागे झाले. कंसापर्यंत बातमी पोहोचली, 8वं जन्माला आले पण 8वं पोरग नाही, मुलगी आहे. कंस म्हणला, सगळी मारलेत ना, पोरगा असू नाही तर पोरगी कुणाला शिल्लक ठेवणार नाही. कंसानं तिच्या पायाला धरलं आणि गरगर गरगर उचलून आपटणार. तेवढ्यात ती निष्ठून गेली आणि सांगितलं, अरे मूर्खा, तुझा नाश करणारा माझ्या आधी जन्माला आलाय आणि गोकुळामध्ये आनंदामध्ये नांदतोय. तुझं लागे वधी उपजला मज आधी, तुझा वध करणारा माझ्या आधी जन्माला आलाय गोकुळामध्ये आणि माया निष्ठून गेली. इकडं सर्व गोकुळवासियांपर्यंत बातमी पोचली, आपल्या राजाला मुलगा झालाय. सगळ्या गवळणी नटून थटून कृष्णाला पाहण्यासाठी निघालेले आहेत. गवळण सांगते गवळणीला, गवळण गवळण सांगते गवळणीला, गवळण सांगते गवळणीला, गवळण सांगते गवळणीला, गवळण सांगते गवळणीला. पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला, झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगते गवळणीला, गवळण सांगते गवळणीला, गवळण सांगते गवळणीला, गवळण सांगते गवळणीला. गवळण सांगते गवळणीला, गवळण सांगते गवळणीला. गवळण सांगते गवळणीला. गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. आणि पुत्र झाला यशोदेला, एकी धावी एकी पुढे, ताटी वाटी सुंट वडी. गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. सगळ्या गवळणी कृष्णाला पाहण्यासाठी निघालेले आहेत. नटून थटून सगळ्यांनी चांगल्या साड्या घातलेत, सगळा मेकअप बिकअप करून सगळ्या गवळणी कृष्णाला पाहण्यासाठी निघालेत. त्याच्यामध्ये एक MH85ची म्हातारी होती, लक्षात आलं ना. तिनं पण विचार केला, बाहेर पाऊल टाकलं, बघितलं तर सगळ्याच गवळणी नटून निघालेत, मी पण काय हलक्यात जाणार. तिनं विचार केला, मी पण हलक्यात जाणार नाही. ती घरात गेली आणि 85 वर्ष वय आहे, म्हातारीनं लग्नातला शालू काढला. नेसले ग शालू पैठणीचा. म्हातारी नटली, पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरला कमरपटा. म्हणा, पुतळ्या डोरलं साकळ्या पैंजण कमरला कमरपटा. नाकात नद घालून अवघा थाट माट करुनी, नाकात नद घालून अवघा थाट माट करुनी.
नेसले ग शालू पैठणीचा, नेसले ग शालू पैठणीचा. हो, काल्याच्या कीर्तनात एवढाच आनंद आहे का नाही. शालू काढला आणि म्हातारीने एवढ्यावर तरी ग बसाव का नाही. म्हातारी एवढ्यावर थांबली नाही विजय दादा, म्हातारी एवढ्यावर ग बसाव का नाही. शालू नेसला, म्हातारीनं पुन्हा बाहेर आली, पुन्हा बघितलं बाकीच्या सगळ्या लाली लिस्टिप लावून निघालेत, मी पण हलक्यात जाणार नाही. म्हातारी पुन्हा घरात आली आणि म्हातारीनं होठो पे काजल, आवाज, होठो पे काजल नयनों में लाली, होठो पे काजल नयनों में लाली, गालों पे टिकली लगाते चली, दीवानी बनी मैं दीवानी बनी, दीवानी बनी मैं दीवानी बनी. होठो पे काजल, डोळ्यात लावायचं काजळ, म्हातारीनं होटाला लावलं. होठो पे काजल नयनों में लाली, आणि होटाची लाली लिस्टिप ज्याला आपण म्हणतो ती लिस्टिप डोळ्याला लावली, कपाळाला लावायची टिकली गालाला लावली. आता म्हातारी किती सुंदर दिसत असेल. असलं रूप घेऊन कृष्णाला पाहायला निघाली. म्हातारी कशी नटली त्याला महत्व नाही, बारकाईने ऐका. कारण म्हातारी एवढी भुलून गेलेली होती, एवढा आनंद तिला झालेला होता. हरिने माझे हरिले चित्त, भार वित्त विसरले, आता कैसी जाऊ घरा, नोहे बराल वकीक. आणि म्हातारी कृष्णाला पाहायला निघाली. कृष्णाला पाहिलं, एवढं रूप कृष्णाचं सुंदर आहे ऐका. सावळी परब्रह्म आवडिया जीवा, मने मन राणीवा धर केले, मने मन राणीवा धर केले, काय करू सये सावळी गोविंद, आपे आप लपत मन तेथे. सुंदर रूप त्या कृष्णाचं सर्वांनी पाहिलं, सर्वांना आनंद झाला. आता भरपूर सांगण्यासारखं आहे पण वेळ आपल्याकडे कमी आहे. सर्व गोकुळवासियांना आनंद झाला. तोच आनंद व्यक्त करण्यासाठी तुकोबारायांनी अभंगाचं पहिलं चरण लिहिलं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारी. सर्वांना आनंद झाला. आता भगवान कृष्ण परमात्मा रांगायला लागला. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत, तळवे तळ हात टेकीत आणि डाव्या गुडघ्याने रांगत, किंवा रांगत रंगणी चोरी तो लोणी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा रांगायला लागला. रांगत असताना अनेक खोड्या त्या भगवान परमात्म्याने केल्या ऐका. यशोदामाई एकदा घुसळण करत होत्या. एवढाच दृष्टांत माझा आता शेवट आहे ऐका. शेवट आहे कीर्तनाचा. एवढी 10 मिनिटं फक्त लक्ष देऊन ऐका. घुसळण सुरू आहे आणि कृष्ण परमात्मा यशोदामाईला म्हणतोय, आई तो आवाज येतोय ना, तो आई तो आवाज मला, तो आवाज दे आई ग मला ती दे, घुम घुम करते ती दे. आई
तू आत्ताच्या आत्ता मला लगेच तू आवाज दे. आईने सांगितलं बाळा आवाज देता येत नाही. त्यावेळेस कृष्ण म्हणला आई देता येत नाही ना, आत्ता लगेच मला लोण्याचा गोळा दे. यशोदामाईने सांगितलं अरे बाळा हे चाललंय हे सगळं तुझ्यासाठीच चाललंय. घुसळण झाल्यानंतर जो पहिला लोण्याचा गोळा वरती येईल तो तुलाच देणार आहे. कृष्णाने सांगितलं मला ते काय माहित नाही. एकतर आई ग मला ते दे, घुम घुम करतय ते दे, एकतर ते तरी दे, नाहीतर लोण्याचा गोळा तरी. दोन्हीतलं काहीतरी एक पण मला आत्ता लगेच पाहिजे, मला थांबायला वेळ नाही. यशोदामाईने सांगितलं बाळा असं काय करतोय. तेवढ्यात काहीतरी आतमध्ये विसरलं म्हणून यशोदामाई बघायला गेल्या. तेवढ्यात ह्या बाबानं काय करावं, डेऱ्यावर चढला, डेऱ्यातनं खाली उडी मारली. विचार केला आवाज काय येतोय तो पण बघू आणि लोण्याचा गोळा पण खाऊन येऊ. डेऱ्यात टुणूक दिसना उडी मारली. यशोदामाई पुन्हा आल्या, बघतायत तर कृष्ण कुठे दिसना. विचार केला कुठेतरी खेळत असेल, तो यायच्यात पटकन काम उरकून घेऊया म्हणून यशोदामाईने पुन्हा घुसळण सुरू केलं. अर्धा तास झाला तरी लोण्याचा गोळा काय वरती यायला मागेना चोपदार. हा अर्धा तास घुसळण सुरू आहे पण लोण्याचा गोळा काय वरती यायला तयार नाही. यशोदामाई शेजारणीकडे गेल्या आणि विचारलं बऱ्याच वेळ घुसळण करते पण लोणी काय वरती यायला मागना. तिनं सांगितलं 1 लिटरभर गरम पाणी घे आणि त्याच्यात टाक, बघ लगेच लोणी कसं वरती येतंय. यशोदामाईने घेतलं, 1 लिटर गरम पाणी ओतलं, पुन्हा घुसळण सुरू केली. पुन्हा 15-20 मिनिटं झाली तरी पण लोणी वरती यायला मागना. पुन्हा शेजारणी दुसऱ्या शेजारणीकडे यशोदामाई गेली आणि विचारलं अर्धा पाऊण तास झाला मी घुसळण करते पण लोणी काय वरती यायला मागना. अमकीनं सांगितलं होतं 1 लिटर गरम पाणी ओत लगेच वरती येईल तरी पण येईना. यशोदामाईला त्या दुसऱ्या शेजारणीनं सांगितलं तिचं वय तू ऐकलंस, तिला काय कोणाचं चांगलं झालेलं बघवत नाही. तू एक काम कर, मी सांगते ते कर. 1 लिटर गार पाणी घे आणि थंडगार पाणी त्याच्यात वत आणि घुसळण कर, बघ लगेच 10 मिनिटात कसं लोणी वरती येतंय. 1 लिटर गार पाणी यशोदामाईने घेतलं, पुन्हा डेऱ्यात वतलं, पुन्हा घुसळण सुरू झाली. तरी सुद्धा 20 मिनिटं झाली तरी सुद्धा लोणी काय वरती यायला मागना. यशोदामाईनं विचार केला आता कुणाला विचारण्यात काय अर्थ नाही. लोण्यानं तरी किती दिवस वरती यावं आहे का नाही चोपदार, बरोबर आहे. हा लोण्यानं तरी किती दिवस वरती यावं. कदाचित लोणी जर खाली तळाला बसला असलं तर, म्हणून यशोदामाईनं ती चोळी पाठीमागं सारली, डेऱ्यात हात घातला. हात घातल्याबरोबर ह्या बाबाची शेंडी हाताला लागली. काय लागतंय म्हणून उचललं तर ते भावलेसारखं असं वरती आलं. डेऱ्यामध्ये अख्खं सगळं दह्यानं त्या लोणीचा त्या सगळ्यात माखानं ते माखलेलं आहे. आणि कृष्णाला पाहिलं, यशोदामाईनं आपल्या छातीशी कवटाळलं. अरे बाळा तुला जर काय झालं असतं तर मी कुणाला विचारायचं होतं. एवढा मोठा हा लाकडाचा रवी, या लाकडाच्या रवीने जर तुझा काही घात केला असता तर मी कुणाकडे पाहायचं होतं रे कृष्णा. कृष्ण मनातल्या मनात म्हणायला लागला माझी आई किती भोळी असेल. अख्ख्या जगाला प्रकाश देणारा रवी मला विचारल्याशिवाय उगवत नाही. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, सूर्यासी चालणे तुझी या बळे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. जगाला प्रकाश देणारा रवी मला विचारल्याशिवाय उगवत नाही. आणि ही माझी आई मला लाकडाच्या रवीची भीती घालते. त्यावेळेस छातीशी कवटाळलेला आहे कृष्णाला. आणि आईच्या डोळ्यात लेकराला झालेला त्रास आईला कदापि बघवत नाही. यशोदामाईच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. बऱ्याच खोड्या केल्या. आता भगवान परमात्मा चालायला लागला. दररोज एकाच्या घरामध्ये चोरी व्हायला लागली. आता का व्हायला लागली, कशी व्हायला लागली. सगळ्या गोपाळांची अवस्था देवाला बघवली नाही. घरामध्ये दही दूध तूप लोणी तयार होते पण सगळं विकायला बाजारात जातंय. कृष्णाने विचारला तुमची अवस्था अशी का. सांगितलं आम्हाला ताकाशिवाय काय मिळत, काहीच मिळत नाही. घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पुर. कृष्णाने सगळ्यांना एकत्र घेतलं. दररोज एकाच्या घरी चोरी सुरू झाली. सगळ्या गवळणी गारानं घेऊन यायला लागल्या. यशोदे तुझ्या कृष्णाला समजव, दररोज एकेकीच्या घरी चोरीचा कार्यक्रम सुरू आहे. तुझ्या कृष्णाला सांग. यशोदे कृष्णाला सांग, गोकुळी
यशोदे कृष्णासे सांगावे गोकुळे राहावे का जावे। यशोदे कृष्णाला सांग आम्ही गोकुळामध्ये राहायचं का नाही, दररोज एकेकाच्या घरी चोऱ्या व्हायला लागलेत, आम्ही करायचं तरी काय। त्यावेळेस आता बऱ्याच आहेत आहे का नाही, कृष्ण सांगायचा आई मी हिची खोड काढत नाही, बळण माझ्यावर नाव घेते आई। त्यावेळेस यशोदामाईने विचारलं कृष्णा खरं सांग गोकुळात चोऱ्या होत आहेत, तू त्याच्या पाठीमाग आहेस का। कृष्णाने सांगितलं सुन मैया मोरी मै नहीं माखन खायो, सुन मैया मोरी मै नहीं माखन खायो। आई अगं नाही आई मला काय कमी आहे का, आपल्या एवढ्या गाय आहेत, आपल्या घरी एवढं लोणी दही तूप आहे सगळे आपल्या घरी, मी कशाला चोरी करेन आई। आईला पण वाटायचं बरोबर बोलतोय, आपल्या घरी सगळं असताना माझा कृष्ण चोरी करेलच कशाला। त्यावेळेस तरी सुद्धा गवळणीकारानं सांगायच्या थांबेनात। शेवटी यशोदामाईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि विचारलं कृष्णा खरं सांग रे मला, तू नाही ना चोऱ्या करत। त्यावेळेस आईच्या डोळ्यातले अश्रू बघितले आणि कृष्ण आईला म्हणू लागला आई खरं सांगू, तू जर मारणार नसशील तर सांगतो आई। नाही मारणार कृष्णा सांग काय करतोयस। त्यावेळेस कृष्णाने सांगितलं सुन मैया मोरी मै नहीं माखन खायो, सुन मैया मोरी मै नहीं माखन खायो। आई आतापर्यंत गोकुळात जेवढ्या चोऱ्या झालेत ना त्या सगळ्या चोऱ्यांच्या पाठीमागचा मास्टर माइंड मीच आहे, सगळ्यांना मीच घेऊन पुढं, मी सगळ्यांच्या पुढचा किंग मेकर मीच आहे सांगितलं। त्यावेळेस आईच्या डोळ्यातून अश्रू वाहिले। यशोदामाईने सांगितलं आता इथं थांबायचं नाही, आता कुठं जायचं, उद्या जाई राणा सब घेऊन गोदाना, उद्या जाई राणा सब घेऊन गोदाना, उद्या जाई राणा सब घेऊन गोधना, उद्या जाई राणा सब घेऊन गोधना, उद्या जाई राणा सब घेऊन गोदाना, उद्या जाई राणा सब घेऊन गोधना, उद्या जाई राणा सब घेऊन गोदाना, उद्या जाई राणा सब घेऊन गोदाना, उद्या जाई राणा सब घेऊन गोधना, सब घेऊन गोधना, सब घेऊन गोधना। उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना, उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना। कृष्णा आता तू गोकुळात थांबायचं नाही, उद्यापासून आपल्या गाया घेऊन सांभाळायला रानामध्ये डोंगराकडे निघून जायचं, आता तू गोकुळात थांबायचं नाही। यशोदामाईने सांगितलं लाडका लेक आहे पण दररोजच आपल्या लेकाला सगळेजण चोर चोर म्हणू लागले। लेकराला चोर म्हणलेलं कुठल्या आईला आवडेल। सांगितलं तू गोकुळात थांबायचं नाही, सांगितलं उद्या तू आपल्या गाया घे आणि रानामध्ये निघून जा। आता कृष्णाला सवंगड्याशिवाय करमते का, रात्री लगेच मीटिंग बसवली आणि सांगितलं माझ्या आईने सांगितलंय उद्या गाया घेऊन रानात जायचं, गोकुळामध्ये थांबायचं नाही। सवंगडी म्हणले कृष्णा मग आम्ही काय करू, जा तुला सांगितले तर निघून जा। कृष्णाने म्हणले अरे असं काय करताय, आपण सगळे एकत्र वाढलोय, मला तुमच्याशिवाय नाही रे करमणार, तुम्ही सुद्धा चला ना माझ्या बरोबर। प्रत्येक गोपाळ घरी जायचं ना आपल्या आईला म्हणायचं आई तू बऱ्याच दिवस मागं लागलीस ना, गाया घेऊन हिंडवायला निघून जा, इथं गोकुळात राहू नको आई, मी तुझं ऐकत नव्हतो आई, पण आज मी तुझं ऐकणार आहे आई। उद्यापासून ना मी आपल्या गाया घेऊन रानात निघून जातो, असा प्रत्येकच गोपाळ आपापल्या आईला सांगायचा। इकडचं तिकडं माहीत नव्हतं, आज प्रत्येक आईला वाटायचं माझाच तेवढं रानात निघाले, राहू दे सगळ्यांची संगत सोडून एकदासा रानात आपल्या गाय हिंडवल, कोणाच्या पाठीमागं फिरायचं नाही, त्या कृष्णाची संगत तर नकोच नको।
आणि दुसऱ्या दिवशी उजाडली. सगळ्यांनी भाकरी चटणी वगैरे सगळं बांधून घेतलंय आणि दुसरा दिवस उजाडला. सगळ्याच गोपाळाने आपापल्या गाया बाहेर काढल्या. बघितल्यानंतर सगळ्या आयांच्या लक्षात आलं माझंच नाही सगळंच निघालेत वाटतं. सगळेच जण गाया घेऊन निघाले. आता तिकडं गेल्यानंतर सुद्धा देव काय ग बसलाय का? देव तिथं पण ग बसला नाही. इकडं दररोज एकाच्या घरी चोरी व्हायची, तिकडं गेले रानातच गाया पिळायचा कार्यक्रम सुरू झाला. परत सगळ्या गवळणी यशोदामाईच्या वाड्यावर तुझं तेवढं उद्यापासून रानात लावू. यशोदामाई म्हणल्या काय झालं? तुमच्या जाचाला कंटाळून माझ्या लाडक्या लेकाला एकुलत्या एक माझ्या जीवाचा तुकडा असणाऱ्या कृष्णाला मी रानात पाठवलं. आता मी त्याला घरी थांबवणार नाही. गोपाळ आणि गवळणींनी सांगितलं तुझा गोकुळात होता, गावात होता, त्यावेळेस दररोज फक्त एकाच्या घरी चोरी व्हायची. आज तुझा जेव्हापासून रानात जायला लागलाय आमच्या गायींनी दूध द्यायचंच बंद केलंय. तुझ्याला तेवढं रानात लावू नको. अशा बऱ्याच लीला त्या भगवंतानं केलेल्या आहेत. भरपूर लीला सांगण्यासारख्या आहेत. आपल्याकडे वेळ तेवढा शिल्लक नाही. सगळ्यांनी हात वर करा. सगळे हात वर, ताट बसा हात वर. सगळ्यांनी हाताने टाळी आणि मुखाने नामस्मरण. मंथन महाराज व्हिडिओ घ्या. सगळे हात वर. थांबा एक एक सगळे. विठोबा रखुमारी बोला बोला सगळे म्हणा गोकुळेच्या सुखा अंतपार नाही लेखा. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. बुढिया तोरणे करते कथा गाती गाणी. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. जसा आज गुढीपाडव्याचा दिवस आपण साजरा करतोय, गोकुळामध्ये सुद्धा कृष्ण जन्माला आल्यानंतर तशीच घराला तोरणं सगळ्यांनी बांधली होती. सर्वांनी घरासमोर गुढ्या उभारलेल्या होत्या आणि कृष्ण आलेल्याचा आनंद, कृष्ण जन्माला आलेला आनंद सर्वांनी साजरा केलेला होता. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार दुर्जनांच्या नायनाटासाठी आणि सज्जनाच्या रक्षणासाठी होत असतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. भगवान परमात्मा अवतार
अवताराला भक्ताच्या सांभाळासाठी आणि दुर्जनाच्या नायनाटासाठी येत असतो. लक्षात ठेवा, अनेक लीला त्या भगवान परमात्म्यानं केलेल्या आहे. खोड्या कमी याव्या म्हणून यशोदामाईनं गणपतीची पूजा घातली होती. गणपतीला प्रसन्न करण्यासाठी पूजा घातली. मोदकाचं ताट भरून मोदक तयार केले. ह्या बाबाने यशोदामाई आत गेले. बघितल्यानंतर मोदकाच्या ताट सगळे एक मोदक शिल्लक ठेवला नाही, सगळे मोदक खाल्ले आणि लपून बसला. डांबाच्या पाठीमागं खांबाच्या पाठीमागं लपून बसल्यानंतर यशोदामाई आल्या आणि विचारलं, कृष्णा आई मी लपून बसलोय. खांबाच्या पाठीमागं कृष्ण लपून बसलेला आहे आणि यशोदामाई जवळ आल्यानंतर विचारत आहेत, कृष्णा मोदकाने भरलेलं ताट मोदक कुठे आहेत त्यातले? एकही मोदक ताटामध्ये शिल्लक नाहीत. आई अगं काय सांगू तुला, तू आतमध्ये गेली होतीस ना त्यावेळेस एक सोंडवाला बाबा आला होता. त्याच्यावरती एक मोठा उंदीर होता, त्याच्यावरती बसलेला होता आणि पाठीमागं 10-15 उंदरांची फौज होती. आई मी लय घाबरलो म्हणून पटकन लपून बसलो. आता मोदक खाल्ले होते कुणी? हेनच. आईनं विचार केला, अरे कृष्णा साक्षात गणपती बाप्पा आपल्या घरी आले होते. आई गणपती बाप्पा होते, त्यांनीच मोदक खाल्ले. यशोदामाईने आता गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तरी दाखवावा म्हणून यशोदामाई पुन्हा घरामध्ये गेल्या आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य आणण्यासाठी गेल्यानंतर ह्या बाबानं गणपतीची मूर्ती होती ती मूर्ती सुद्धा आत ढकलून टाकली. मूर्ती सुद्धा आत ठेवली, मूर्ती सुद्धा खाली ठेवली नाही. यशोदामाई पुन्हा विचारायला लागल्या, कृष्णा हितला गणपतीची मूर्ती कुठे? देवासीचं पुसे देव काय झाला, देवासीचं पुसे देव काय झाला. कृष्णाला यशोदामाई विचारते, अरे गणपती बाप्पा कुठे गेले? देवासीचं पुसे देव काय झाला. अनेक खोड्या देवानं केले. देवाच्या खोड्या सांगायला लागलं तर आणखी 4 तास संपणार नाहीत. भरपूर खोड्या देवानं केलेल्या आहेत. आता कुठंतरी आपल्याला थांबलं पाहिजे. अगदी फक्त 40 मिनिटं मी कीर्तन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण काल्याचं कीर्तन घरच्या महाराजाकडे मी मगाशीही सांगितलं म्हणूनच दिलेलं असतं. वेळ कमी असला तर लगेच उरकता येतं आणि वेळ जास्ती असला, जेवण अजून तयार नसलं तर आणखी एखादा तास लांब होता येतं. बाहेर चालेला म्हणणार मला दुसरा कार्यक्रम आहे, मला थांबा येईल, मला गेलं पाहिजे, मला थांबा येईल नाही. पण घरचा महाराज असल्यावर सगळं चालून जातं. एकदा सगळ्यांनी हाताने टाळी मुखाने नामस्मरण. ज्ञानेश्वर माऊली महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका मनी छंदे मन मोहिले गोविंदे. भगवंतानं सर्व गोकुळवासियांचं मन, गोकुळवासियांना सर्व भुलवून टाकलेलं होतं. सर्वांचं तुका म्हणे छंदे आणि मन मोहिले गोविंदे, सर्वांचं मन मोहित केलेलं होतं. कारण देव राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकाळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी आणि रुळे माळ कंठी वैजयंती, सावळे परब्रह्म आवडया जीवा, मणी मन राणीवा घर केले, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकठावरी ठेवूनिया, रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी, तू हवी सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करकटीवरी ठेवूनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, अबडे निरंतर हे जिया, अबडे निरंतर हे जिया, हे जिया. एवढा सुंदर कृष्ण आहे. कृष्णाच्या लीला सांगाव्या तेवढ्या कमीच आहेत. लक्षात ठेवा. अगदी आनंदाच्या वातावरणामध्ये गेली 8 दिवस आपण हा नामयज्ञ सोहळा, कीर्तन सोहळा, हा पारायण सोहळा आपण करत आहोत. खऱ्या अर्थानं एवढंच फक्त आपल्याबरोबर जाणे. आपल्या गावामध्ये 5 सप्ते होतात. किती? बरोबर ना? 5 होतात ना? आपा 4 आणि 1 चालू केलंय की 5 होत आहेत. दीपक दादांनी 1 चालू केलाय मागच्या वर्षीपासून, केलाय ना? 5 होत आहेत. 5 मी सांगतो परत भेटा कुठलं कुठलं. हां
5 सप्ते होतात, एक इथला, एक गावातला, एक मळ्यातला आणि एक नवनाथ नगर आणि एक दीपकदादांच्या घरी त्यांनी चालू केलाय 3 दिवसाचा. आता यंदा 5 आपल्या विठ्ठल स्वामी महाराजांच्या हस्ते, महाराजांच्या नेतृत्वाखाली मागच्या वर्षीपासून त्यांनी तो 5वा सप्ताह देखील सुरू केलेला आहे. 5 सप्ते आपल्या गावामध्ये होतात. सप्ते 5 आहेत, 6 उद्या किती होऊ द्या, पण सगळेच कार्यक्रम अगदी वजनदार झाले पाहिजेत, आहे का नाही. दादांची इच्छा होती, सुरुवातीला बसून मी अयोध्येला जायच्या दुपारी 1ला फ्लाईट आहे आणि सकाळी मला वाटते 9च्या दरम्यान आपण बसलो होतो. सांगितलं काहीतरी वेगळं घडलं पाहिजे, काहीतरी वेगळं झालं पाहिजे, कारण त्या निमित्तानं पडत झडत कुठं लाईटच नाही, कुठं सगळं पसरलेलंच आहे, कुठला मिक्सरच वाजना, कुठली लाईटच वाजना, कुठली माईकच तुटलेला आहे, कुठली पेटीच वाजना, कुठला पकवाजच फुटलेला आहे. असा रडका परमार्थ कशासाठी करायचा. हा, देवाने एवढं सगळं दिलंय, 8-10 एकरचं प्रत्येक जण मालक आहे, कशासाठी रडका परमार्थ करायचा. आपलं गाव आहे, आम्ही सकल आता सगळ्या गावामध्ये फिरतो. संध्याकाळी काल 3ला आलोय, सकाळचं हित कीर्तन आहे, संध्याकाळी 9 ते 11 डावरी पाटणला कीर्तन आहे. आता रामनवमीचा सगळा सीझन चालू आहे, गावागावात फिरतो, मोठमोठे सप्ते बघायला मिळतात आणि आपल्याच गावाची दशा अशी कशासाठी असावी. म्हणून आपल्या गावामध्ये सुद्धा आदर्श संपूर्ण तालुक्याने जिल्ह्याने घेतला पाहिजे. अमरापुरात 5 सप्ते होतात, पण 1 से बढ़कर एक सुद्धा सप्ताह ते हलक्यामध्ये होत नाही. आणि हे करण्यासाठी तुमच्या सगळ्यांची मदत घडणं गरजेचं आहे बरं का. नाहीतर पंक्तीला 500-550 जण आणि कीर्तनाला 50 टाळके पुढं, त्याचा उपयोग नाही. अन्नदानाच घडतंय, अन्न तुम्ही खाताय, प्रसाद घेताय, ज्ञानदान सुद्धा तुम्हाला घडलं पाहिजे, ज्ञान सुद्धा तुम्ही घेतलं पाहिजे. हा सभा मंडप भरून ओसंडला पाहिजे. आता 7 दिवसाची अवस्था मी विचारत होतो, बसायला जागा मिळत नव्हती, भरपूर आपला मंडप सर्व खचोखच भरला होता ना. रात्रीच असल्यामुळे, दिवसाचं काय कुणाला काम असतं, काय असतं, थोडंफार प्रत्येकच गावामध्ये उपस्थिती जरा कमी असते. पण रात्रीचा मंडप, मी तिकडं असलो तरी दररोज विचारायचो, चांदीची मूर्ती भेटली का, कुणाला भेटली असेल. रामाची हुबेहूब मूर्ती, अयोध्येला गेलो होतो, अयोध्येत गेलेल्या सर्वांना चांदीची श्रीरामाची मूर्ती, श्रीराम लल्ला, जी अयोध्येमध्ये जो रामाची मूर्ती जशीच्या तशी हुबेहूब चांदीमध्ये बनवून घेतली होती. 40 मूर्त्या खपल्या आहेत आतापर्यंत, म्हणजे कुणाच्या घरी दिलेल्या आहेत. 40 मूर्त्या झाल्यात. आणखी आजच्या दिवशी 15-20 ज्या काही जातील त्या आजच्या दिवशी. सांगितलं, सप्त्याची मीटिंग ठरली, म्हणलं गावचा मी महाराज आहे, नुसतं तुम्हीच कोण देणगी देताय, त्याच्यापेक्षा माझे पहिल्यांदा 5-6 हजार रुपये काय असतील ते घ्या. आणखी चांदीच्या मूर्त्या, बाहेरनं आलेली माणसं असतील, कीर्तनकार असतील, सगळ्यांना श्रीरामाच्या चांदीच्या मूर्त्या माझ्याकडनं. आणि ह्याच वर्षी नाही, पुढच्या वर्षी म्हणलं कार्यक्रम चांगला आणखी होऊ द्या, 10 हजाराची पहिली देणगी माझ्याकडनं घ्या. गाव आहे, देवानं सगळं दिले, गावचं वैभव आपणच वाढवलं पाहिजे. नाहीतर नुसतं कोण सौजन्य घेते कोण सौजन्य घेते, तुझं दे पहिलं, आहे का नाही. म्हणून माझी कीर्तनाची सेवा, इतक्या वर्ष मी कीर्तन करतोय, पण 1ही रुपया कुणीही सांगावं या बाळूमामाच्या दारात, नाहीतर गावामध्ये कुठल्याच कीर्तनाचा मी घेत नाही. गावात एवढे सप्ते चालतात, मी दरवर्षी कुठल्या सप्त्यात कीर्तन करत नाही. पण बाळूमामाची सेवा जोपर्यंत बाळूमामा माझ्याकडून करून घेत आहेत आप्पा, तोपर्यंत ही सेवा अशीच करण्याचा प्रयत्न मी करेन. तुम्ही थांब म्हणला की थांबलो, पण तुम्ही जोपर्यंत थांब म्हणत नाही तोपर्यंत ही सेवा अशीच चालू राहणार आहे. कीर्तनाची असेल किंवा साथीची असेल, जेवढा वेळ मला मिळेल तेवढा वेळ मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करणार आहे. सप्त्याची तारीख मला माहिती नव्हती, कारण 3 महिन्यापूर्वी विमानाच्या तिकिटी निघल्या होत्या. आता विमानाच्या तिकिटी 150 लोकांच्या एवढ्या हलक्यात निघतायत का. विमानाची तिकीट, ट्रेनची तिकीट, तिथला रूमचा राहायचा ॲडव्हान्स, जवळजवळ सगळा 20-1 लाखाचा व्यवहार झाला होता. आणि एवढा बुडवून घरामध्ये थांबू शकत नव्हतो, त्यामुळं सगळेजण घेऊन गेलो. यात्रासुद्धा आनंदामध्ये झाली आणि देवानं उशीर झाला, पण काल्याच्या कीर्तनाला का होईना मला हितपर्यंत आणून पोहोचवला. आमची ट्रेन थोडीशी 5-6 तास लेट झाली, त्यामुळं नाहीतर कालच्या जागराच्या कीर्तनाला मी अगदी आनंदात पोचलो असतो. पण काल्याची कीर्तन सेवा तरी माझ्या हातून घडली. हे शूटिंगचं ज्यांचं काम चालू आहे, श्री संत सेवा हरीचा कावा, बरोबर ना. अगदी
सगळ्याच आपल्या भागामधल्या असेल किंवा बाहेरच्या असेल, सगळ्याच भागामधल्या ज्या नामयज्ञ सोहळ्याच्या कीर्तनाचं शूटिंग त्यांच्या माध्यमातून सर्वांना यूट्यूबाच्या माध्यमातून सर्वांच्या घरापर्यंत सर्वांच्या मोबाईलमध्ये पोहोचवण्याचं काम ते करतायत. कारण इथून पुढच्या 10 वर्षांनी जरी पाहिलं तरी हा सप्ताह 2025 मध्ये बाळूमामांचा उत्सव जो साजरा केला तो इथून पुढच्या 10व्या वर्षी सुद्धा तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळेल. यूट्यूबला बंदी नाही घातली तर नाहीतर काय सांगू शकत नाही नेत्यांचं, कशात बंदी घालतील, कुठलं चालू करतील, आहे का नाही. 10 वर्षांनी सुद्धा बघायला मिळेल. या कार्यक्रमाची खऱ्या अर्थानं शोभा वाढवण्याचं काम आमचे परम मित्र श्री हरिभक्त पारायण गुरुबंधू श्री हरिभक्त पारायण मुर्दुंग विशारद सौरभ महाराज धनावडे गुरुजी महाराजांचं सुद्धा या ठिकाणी दर्शन आणि अशीच आमच्या गावाची सेवा तुम्ही दरवर्षी करत राहू एवढीच गावाच्या वतीनं आपाबरोबर ना गावाच्या वतीनं एवढीच विनंती. कारण मला फोन येत होते पकवाज गायन, म्हटलं कसं आहे वातावरण विचारूच नका म्हटले, जोरात कार्यक्रम चालू आहे. कारण तुम्ही आम्ही खेळीमेळी आणि तुम्हाला पण आमच्या गावातलं कोण वेडवाकडं थोडंफार बोललं असेल. आमचं गाव प्रेमळ आहे बरं का, फक्त काय आहे जरा तिखट जास्त खाते त्यामुळे जरा आवाज उंचावलाय जरा. आवाज उंचावला असल्यामुळे थोडंफार माणूस दुखवला जातो. गुरुजी रिंकेश महाराज असतील, आमचे विजय महाराज असतील, तर मी आमच्या गावाच्या वतीनं तुमची माफी मागतो. आणि असंच प्रेम गुढी पाडवा 8व्या दिवशी येतो, तिथनं पुढचे 7 दिवस दरवर्षी लिहून ठेवा, लक्षात ठेवा, आहे का नाही दादा. भरपूर उत्कृष्ट अशा पद्धतीनं हा कार्यक्रम चालू आहे. आमचे आप्पा बसले असतील, बाबा बसलेत, सर्वांचं दर्शन घेतो. समस्त ग्रामस्थ मंडळ अमरापूर आप्पा पाठीमागे JCB आजच ना बाळूमामाचा प्रसाद आहे. कसं आहे आता कुणी भरपूर वाहनं घेतलेत, बुवाने सुद्धा क्रेटा काढली आज. बाळूमामाचा प्रसाद आहे. बाळूमामांचा कृपा कटाक्ष पडल्यानंतर कुणालाच कधी काही कमी पडत नाही आणि कमी पडलं पण नाही पाहिजे बरं का. परमार्थ करतोय, तुम्हाला काय वाटतं हे धोतर घालतात ह्यांना काय अक्कल नाही. सायन्समधनं ग्रॅज्युएशनला गुरुजींना 85% मार्क आहेत सायन्समधनं, आणि दररोज कार्यक्रमाचा दणका चालूच आहे. शाळेत कमी सप्त्यावर जास्त. पण आम्ही सगळे भगवंताची काहीतरी कृपा असते. आणि आमच्या गुरुजींचं, ज्यांचं तुम्ही प्रवीण महाराज शेलार कीर्तन ऐकलं असेल, गुरुजींचं एकच सांगणे, कायम वजनात राहायचं, वारकऱ्यानं कधी भिकाऱ्यासारखं राहायचं नाही. अरे देव श्रीमंत आहे, झळझळीत सोनसळा आणि कळस दिसतो सोजवळा. आपला बाप श्रीमंत आहे पंढरपूरचा, मग त्याच्या लेकरानं भिकाऱ्यासारखं कधी राहायचं नाही. नाहीतर बँकेत 10 लाख पडू नये आणि अंगावर फाटकी कपडे घालतोय, त्या पैशाला काय जाळायचंय का, काही महत्व नाही. ऐका, साहिल कुठे, साहिल साहिल कुठे आहेस बाबा तू, भेट तरी. साहिल बघा चांगले, आपल्याच बाळूमामांचा कार्यक्रम आहे, उत्कृष्ट आता गायन करायला लागलाय बरं का. अगदी 2-3 वर्षात तुम्हाला चांगला चमकलेला दिसेल. फक्त काय जेव्हा कीर्तनाला जायचं असेल तेव्हा म्हणतो घरच्यांनी मला धारा काढायला सांगितलं, वैरण आणायला सांगितलं. आता धारान म्हशी करत बसला तर आता 4 वर्ष नाही 10 वर्ष घालवली तरी काय होणार नाही. हे शिकायचं वय आहे आपलं. आणि त्यांच्या घरच्यांना पण सांगणे, त्याला कधी थांबवायचं नाही. तर माझ्यावर द्या, नाही तर आपलं घरी म्हणून तुमच्या तुम्ही घरी ठेवा. धारा काढायन वैरण घालायन हे घालाय, त्याचं अजून वय आहे का, शिकू द्या. नाहीतर पुन्हा तुमच्यामुळे अवस्था 500 रुपयावर कुठंतरी हाजरीला जावं लागेल. परमार्थ लय मोठा आहे, चांगले दिवस आहेत परमार्थावर. पखवाजा साधा आणायचा, साध्यातला साधा आणायचा म्हटला तर 1000च्या आत येत नाही, लक्षात ठेवा. आणि हे पैसे तुम्ही त्यांना देऊन काय उपकार करत नाही. पहाटेचं 4 वाजता उठून 4-4, 5-5 तास बोटातनं रक्त बाहेर निघतं, तेव्हा कुठं असा पकवाज वाजतो. सजासजी नाही. 12 वर्ष आम्ही घासले तेव्हा 2 तास तुमच्या पुढं काही ना काहीतरी मांडतोय. हे गायन सजासजी होत नाही. 10-12 वर्ष दररोज दादांचं गायन तुम्ही ऐकलंय. ही साधना सजासजी होत नाही. आणि वारकऱ्यांना देतोय, वाढवून दिले पाहिजे, नाहीतर 200च घ्या 300च घ्या, जायचंच नाही कुणाकडं. आपला सप्ताह तुम्हीच टाळ वाजवून तुम्हीच करा. सप्त्याचं काय कायांचं लय अट्टास असतो. कलाकारांना चेंगरायचं आणि नुसतं 50-50, 60-60, 1-1 लाख रुपये ठेवायची पुढच्या वर्षीला होईल. अरे पुढच्या वर्षी चांगला कार्यक्रम कर, लोक देणारच आहेत ना. का नुसतं लाख ठेवायचे, कार्यक्रमाला मोडका टाळ वाजतोय, फुटका विनाय, तारा तुटलेल्या आहेत, कशाला पाहिजे. आनंदामध्ये परमार्थ घडला पाहिजे. कोणाला वाईट वाटेल वाटू द्या, मला फरक पडत
नाही, आपल्या गावचा परमार्थ आहे. मी आपल्या गावातला आहे म्हणून माझी कळवळ आहे, लक्षात ठेवा. बाहेर मी कुणाला सांगत बसत नाही, त्यांचं चाललंय त्यांच्या तालानं, पण आपलं गाव अगदी वैभवाने उठून दिसलं पाहिजे. आम्ही कीर्तनाला जात असताना पुढं अमरापूर लिहिलं जातं, म्हणून अमरापूरचं गाव सगळीकडं, अमरापूर गावाचं नाव सगळीकडं होतं. हे गाव आपलं आहे आणि सगळ्यांनी या गावाचं परमार्थिक वैभव टिकवून ठेवलं पाहिजे. सर्वांचंच दर्शन घेतो. जोरात वाजवायचे येतं नाही तर नका वाजवू. सगळ्यांचं दर्शन, बोलण्याच्या ओघामध्ये एखाद्याचं नाव राहिलं असेल तर सगळ्यांची माफी मागून आज माझ्या कीर्तनरूपी सेवेला पूर्णविराम. तुकाराम 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 तुकाराम. उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आमचे आमिर दादा, व्हिडिओ शूटिंगचं काम ज्यांचं चालू आहे संत सेवा हरीचा कावा, यांचं सुद्धा मनापासून आभार आहे. एकही रुपया न घेता बाळूमामांची सेवा म्हणून गेली 8 दिवस शूटिंगचं काम ते करत आहेत. सगळेच जण सेवा आपापल्या परीनं करत आहेत. खऱ्या अर्थानं मी परमार्थामध्ये ज्यांच्यामुळे आलो, आत्ता काहीच काळापूर्वी ज्यांचं निधन झालं, श्री हरिभक्त पारायण माझे आजोबा ज्योतिराम महाराज पवार, त्यांची काहीतरी पुण्याई म्हणावी लागेल. त्यामुळं मी आज या कीर्तनासाठी इथं उभा आहे. नाहीतर माझे दिवस अगदी 300-400 रुपये दररोजचा रोज, ह्याच्यापेक्षा पलीकडे दुसरी काय नसते. कितीही शिकलो असतो 1000 रुपये, कितीही शिकलो असतो 2000 रुपये, पण परमार्थात पैशाला किंमत नाही. परमार्थाचा जो आनंद आहे ना, त्याच्यासारखा आनंद दुसरा कुठला नाही. त्यांची काहीतरी पुण्याई म्हणून मी आज या ठिकाणी तयार झालो. भरपूर आपल्या गावातले बऱ्यापैकी सगळे सप्ते त्यांनीच चालू केलेले आहेत. आमचे मोहनबुवा असतील, आमचे बाबा असतील, सगळ्यांनी गावातल्या परमार्थिक वैभव टिकवण्याचं काम केले. आणि खऱ्या अर्थानं त्यांना, आता आमचे बाबा तर गेले, पण मोहनबुवांना अजून ते जोपर्यंत आहे तोपर्यंत व्यासपीठ चालक म्हणून कायम अविरतपणे त्यांचंच नाव या ठिकाणी राहणार. हे त्रिकालबाधित सत्य. मी जरी ते जरी थकले किंवा मी जरी व्यासपीठ वाचायला लागलो तरी सुद्धा ते आहेत तोपर्यंत या व्यासपीठावर त्यांचंच नाव जिवंत राहणार. कारण त्यांनी ही सुरुवात केली. चांगलं दिवस आल्यानंतर कोणीही रेगोट्या मारतं, पण खऱ्या अर्थानं जुनं दिवस ज्यांनी टिकवून ठेवले त्यांना विसरून चालणार नाही. माझ्या आजोबांची पुण्याई म्हणून मी 2 शब्द तुमच्यासमोर बोलू शकलो. एकदा आता दहीहंडीचा अभंग होईल आणि अभंग झाल्यानंतर दहीहंडी फुटेल आणि सर्वांना प्रसाद जागेवरती का पंक्तीत मिळणार आहे का जागेवर ठरवा तुमच्या यानं कसं करायचं ते. हा, विढाळ जय जय विढाळ, जय विढाळ जय जय विढाळ, जय विढाळ जय जय विढाळ. विना लावा, दोन्ही बिना दोन्ही. दहीहंडीला विना लावा, टाळ लावा. होणार नाही. शाल घ्या, शाल त्यात होणार नाही. काला वाटो एकामेका वैष्णोदिका वारुल्या ब्रह्मादिका उत्तम लोकादाता. काला वाटो एकामेका वैष्णोदिका तुका म्हणे मुमंडळी आम्ही बळे वेगाडे. काला वाटो एकामेका आ बोले रे गुरे रेडे वागुरे वत्तरे करा क्षमा पराध महाराज. हा नाही विचारे राधिकार करा क्षमा पराध महाराज. तुका म्हणे ज्ञानेश्वराला का माया बेटी करा क्षमा पराध महाराज. तुम्ही ज्ञानदेव तुकारा तुकाराम तुकाराम कुंडली गौराई ठेल. कार्यकर्ते 5 मिनिटांमध्ये सूचना द्या आणि कार्यक्रमाचा संपन्न झाला जाहीर करा.